दिलं घेतलं तर गोड म्हणणारी अशी दुनिया. आम्ही समोरच्या माणसाला काहीतरी दिलं तर समोरची माणसं लय गोड बोलतात, नाही म्हणलं तर नाकावर राग येतो. आजच्या या जमान्यामध्ये सक्का भाऊ भावाचा राहिला नाही. जर लहान भाऊ कुणाचे 2 पैसे देणार असेल तर मोठा भाऊ म्हणतो त्याचा माझा काही संबंध नाही, परत माझ्याकडे येऊ नका. देताना मला विचारून दिलं होतं का? आई वडिलाच्या नंतर सर्वश्रेष्ठ नातं बहीण भावाचं, ते नातं देखील आता पहिल्यासारखं राहिलं नाही. दरवर्षी सणावाराला भारीतली भारी साडी, भारीतली भारी काकण चोळी आणि भारीतली भारी नोट ताटामध्ये ठेवून ओवाळून घेणारा भाऊ बहिणीला लय गोड वाटायचा. आज भावाची परिस्थिती थोडीशी बदलली आणि ओवाळून घेताना भावानं फक्त जर 50ची नोट जर ताटात ठेवली तर ती ओवाळणारी बहीण भावाच्या तोंडाला देखील बघत नाही. त्याला दिवा पोळतोय का चटका बसतोय. आई पहिला असला नव्हता ग, मग त्या उदसा घरात आल्यापासून बदलला. अशा पद्धतीचं चित्र आज निर्माण झालं. या जगातलं प्रत्येक नातं आज आपण बदलताना बघतोय, परंतु आई वडिलाचं नातं त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत बदलत नाही. मग त्या आई बापाला 5 लेकरं असू द्या किंवा 10 लेकरं असू द्या, सगळ्याच लेकरांना समान माया लावणारे हे आई बाप असतात. म्हणून काय सांगायचं आहे, तुला मिळतील समजणं गरजेचं आहे. या जगात आम्ही अशी देखील लेकरं बघितली की जिवंत असणाऱ्या आई बापाला कधी खाल्लं का म्हणून विचारत नाहीत आणि तेच आई बाप निघून गेल्याच्या नंतर आचारी लावून स्वयंपाक केला जातो. जबरदस्तीनं लोकांना हाताला धरून आणून जेवू घातलं जातं. काय काय लोक म्हणतात आम्हाला चालत नाही हो, पायनॅपल फ्लेवरचा शिरा केलाय जरा खाऊन तर बघा. असं सांगताना लाज सुद्धा वाटत नाही की आमच्या माघारी आमच्या लेकरांना आमच्यासाठी काय केलं हे बघण्यासाठी आई बाप नसतात. जोपर्यंत आई बाप जिवंत आहेत त्यांना एक वेळेच जेवण द्या, त्यांच्या तब्येतीची चौकशी करा, त्यांच्या मनाचं समाधान वाटेल. म्हणून झोपाल दादा कोकाटे सांगतात, जिवंत असतात केली नाही सेवा, केली नाही सेवा, केली नाही सेवा. मनमिळावर कशाला म्हणतोस देवा देवा, म्हणतोस देवा देवा, म्हणतोस देवा देवा. माणूस गेल्याच्या नंतर रडून काहीच उपयोग नाही. एका बापाला 4 मुली होत्या, त्या 4ही मुलींचं कल्याण बापाने केलं. एका मुलीला मुंबईला दिलं, एका मुलीला पुण्याला दिलं, एका मुलीला साताऱ्याला, एका मुलीला कोल्हापूरला. 4ही मुलीचं कल्याण करून बाप घरामध्ये मरून पडला. बाप गेल्याची बातमी त्या 4ही मुलीला समजली. गाडीत बसल्यापासून बापाच्या प्रेतापर्यंत येईपर्यंत त्या मुली रडत होत्या. रडून रडून मुलींचं तोंड सुजलं, डोकं फुटलं, रक्तबंबाळ झाल्या मुली. पण त्या बापाला कुठं कळतंय पुण्याला दिलेली जास्त रडाली आहे का मुंबईला दिलेली जास्त रडाली? का बाप उठून मांडणार आहे गप की माझ्यासाठी किती रडा लागली? एक शायर म्हणून गेले कि पाने वाला कौन है और खोने वाला कौन है? पाने वाला कौन है
और खोने वाला कौन है, ये जहां में यारो किसका होने वाला कौन है। क्यों किसी के मैयत का मातम कर रहे हो दोस्तों, मरने वाला क्या बताए कि यहाँ पे रोने वाला कौन है। म्हणून आई बाप जीवन जगातल्या सगळ्यात श्रीमंत जरी आम्ही झालो, जर आमच्या जवळ आमचे आई बापच नसतील तर त्या श्रीमंतीला अजिबात अर्थ नाही। जगातले सगळ्यात मोठे भिकारी आम्ही ठरतो, म्हणून शेवटी जाता जाता सांगावंसं वाटतं, स्वामिया तुम्ही जगाचा आई विना भिकारी, आई विना भिकारी, आई विना भिकारी, हे समजून वेडा तू होऊ नको अविचारी, तू होऊ नको अविचारी, तू होऊ नको अविचारी, सोपानाचे बोल ध्यान घे अज्ञान हे घालवाया, माया जितून तुझ्या टिळावर चढली तुझी जायर वेड्या, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया। या जगामध्ये बिगर आई बापाचं लेकरू म्हणजे रानात भरकटलेलं पाखरू। जोपर्यंत आई बाप आहे सगळी जग दुनिया आपल्या सोबत आहे। आई बाप गेल्याच्या नंतर कोणीच कोणाचं नाही। काय काय लोकांना सवय असते की माझ्या डोक्याला जेवढं केस आहे तेवढं मला गणगोत आहे असं म्हणतात, परंतु आई बापाच्या नंतर कोणीच कुणाचं नाही। म्हणून सरली प्रीती सरली नाती, सरली प्रीती सरली नाती, एक तरला एक तरला पाखरा सुमन सुंदरा, पाखरा सुमन सुंदरा, पाखरा सुमन सुंदरा, आता कुंडला पडतील राती, कुंडला पडतील राती, आता कुंडला पडतील राती, आरती पडल्या कुंडल्यासाठी, आरती पडल्या कुंडल्यासाठी, आरती पडल्या कुंडल्यासाठी, भयानक गरजत वादळ उठलं, भयानक गरजत वादळ उठलं, आता कुठला सहारा, हो आता कुठला सहारा, पाखरा